विधानसभेच्या वेळी मदत अनेक ठिकाणी करू असं सांगण्यात आलं, पण तो केली गेली नाही. असं आहे की असं कधी झालं हे कोणालाच माहीत नाही. आजकाल चर्चा ज्या होतात त्या दोन लोकांमध्ये होतात असं सांगितलं जातं, ते किती खरं किती खोटं, एकही साक्षीदार नाही, कोणी पंच नाही, कोणी गवाही नाही, काही नाही. आणि जेव्हा आपला पराभव झाल्यावर त्याला असं काहीतरी स्टँडर्ड रूप द्यायचं, आधार द्यायचा, मला वाटतं की ह्या आता बंद झालं पाहिजे. जर तुमची गुप्त चर्चा आहे तर उघड कशाला करता? मग गुप्तच ठेवा ना, कोणी थांबवलं तुम्हाला? भाऊ, उपमुख्यमंत्री पदासाठी आता शिंदेकडून 2 नावं जाहीर करण्यात येणार आहेत, त्याबद्दल तुम्ही काय बोलता? नाही, मग त्यांचा प्रश्न आहे तो, माझा काय प्रश्न आहे? मी जर कॉमर्सचा विद्यार्थी असेल तर सायन्सचं पुस्तक घेऊन मी कशाला अभ्यास करू? दिल्लीने डोळे वटारल्यानंतर घाबरणारे आता मात्र आव्हान देत आहेत असं संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेना म्हटलं. सोनियाजींकडे 3 दिवस जाऊन मुख्यमंत्री पद मागणाऱ्यांना असं वाटणं हे नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे. भाऊ, दुसरीकडे गुजरात पॅटर्न नुसार आहे ते मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल असं देखील चर्चा. नवीन चेहऱ्यांना संधी आहे ती दिली जाईल. काय माझ्याचकडे इंटरव्ह्यू घेऊन तुम्ही माझ्या मागे का लागलात? थँक्यू.